मिष्टी? अष्टपुत्र ही मिष्टी नाहीये. नाही मॅडम, ऍक्च्युली मिष्टीच आहे. कसं आहे, 2 दिवस ती बंगल्याबाहेर खेळत होती ना, तर उन्हामुळे फक्त थोडीशी काळी पडली. मिष्टी अष्टपुत्रे, मला स्पर्शाने कळतं ही मिष्टी नाहीये. सॉरी मॅडम, आम्ही खोटं बोलतोय तुमच्याशी. ती मिष्टी नाहीये. काय झालं माहितीये का, मी सकाळी उठलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की घरात मिष्टी नाहीये. म्हणजे आम्ही सगळ्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण मिष्टी कुठेच मिळेना. तुम्हाला कसं सांगायचं हा आम्हाला मोठा प्रश्न पडला होता. म्हणून मग आम्ही जाऊन ती मांजर घेऊन आलो. आणि मग अष्टपुत्र, सॉरी. सिरियसली? हा मावशी, काय? बर मी लगेच आले. मावशीचा फोन होता. मावशी गेली तेव्हा मिष्टी दारापाशीच होती. हा, मिष्टी सापडले, बरं झालं मॅडम. अष्टपुत्र, तुम्ही माझ्याशी खोटं बोलायला नको होत. नाही मॅडम, ऐका ना, खोटं प्रश्न नाही. ऐका मॅडम, काका, आता हिचं काय करायचं? देऊन टाकूया का परत? हे नाही, देऊन काय टाकतोस? मांजर घरात पाहिजेच. अरे आराम थी मारी. मोहन नालायक गधेडा. ओ भाभी, काय आलं? एवढं कशाला ओरडताय? अगं बघून शिंक ना जरा, अंगावर फवारा उडाला सगळा. हा वे सॉरी हो बेन. पण ये मोहन, काय? हे बिलाडी कोणी आणले? कोणी आणले? बिलाडी आणायची नाही घरात. काहीतरी वाटेल ते काय आणता तुम्ही? अरे बिलाडी म्हणजे हे अच्छा, ते पिंजरा आहे. पिंजरा कशाला आणला नुसतं? नाही बाई, ते पिंजऱ्याच्या आत आहे ना, ते कोणी आणले? अच्छा, मांजर. हा, ते मांजर ते कोणी आणले सांग मला. मी आणलं. काय झालं? तोरल बघ, किती मांजर मस्त आहे की नाही? बघ. मम्मी माझा बच्चा. मारी मा. अरे गधेडा, तुला माहित आहे काय? तोरलला त्या बिलाडी अरे मांजर. हा वे मांजरची एलर्जी आहे. मांजरला ना तू आता घराच्या बाहेर काढ. भाभी, मांजराला घराच्या बाहेर शक्य नाही हो काढणं. मांजर घरातच राहणार. अरे हो, असं कसं घराच्या अंदर राहणार? मी माझ्या मुलीचा त्रास बघत राहू काय? मला काय सांभाळायचंच नाहीये. तू आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढ बस. भाभी, थोडा कन्सेशन, थोडा. अरे कन्सेशन थाय त्याला काका नो. काका देतायत. तेच काकालाच कन्सेशन हवंय त्याच्या. मला अरे चुप बेसोन यावे. हे बघ, मांजरला ना तुम्ही घराच्या बाहेर काढा. मला काय माहित नाही, कळले ना? नाहीतर याचे ना डबल भाडं भरा बस. मालकीणचा शब्द, शेवटचा शब्द. मी हिला घेऊन जातो. मी घेऊन जातो. घेऊन जातो. काय संधी चालून आली होती माझ्या समोर. ती मांजर जर का घरात राहिली असती ना, तर ही मधुरा नावाची ब्यात कायमची टळली असती. माझं नशीबच वाईट आहे. काय? नशिबाला का दोष देतोस माझ्या राजा? त्यापेक्षा ना तू माझ्यापासून दूर पळण्याचे प्रयत्न थांबव. त्याने काहीच साध्य नाही होणार आहे. तुम्हाला वाटतं का मी एवढ्या लवकर हार मानीन? अच्छा, म्हणजे तुझ्याकडे अजून काही उपाय आहेत असं म्हणणं आहे का? असतील, पण तुझ्या घरचे लोक, म्हणजे तुझ्या जवळचे लोक सगळे माझ्या मुठीत आहेत. आणि मी जे सांगेन ते सगळं करायला तयार होतात. म्हणजे आता थेट वार करण्याची वेळ आली आहे. कसला वार? मधुवंतीचा शेवटचा वार. आता मी इथून जाणार आणि त्यांना सांगणार की मला तुझ्याशी लग्न करायचं. काय मागणी घालणार मी मोहन. आणि तुला तर माहितीये की नाही की ते मला नाही असं कधीच म्हणत नाही. त्यामुळे आता तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तुला मधुवंतीशी लग्न करावंच लागेल. बरं बघ, या यादीप्रमाणे सगळ्या वस्तू आणायच्या बरोबर? हो. मी आता जातो आणि घेऊ. बहिणी, काय झालं? बिग ब्रदर, मला तुमच्याशी बोलायचंय महत्वाचं. बोलायचंय का? तुम्ही दोघं रागवणार नाही ना माझ्यावर? घ्या, आम्ही कशाला रागवणार? मग तुम्ही दोघे इकडे या.
नाही अगं काय झालं काय का निघालेत? कामिनी मला तुझ्याशी पण बोलायचं ये अगं काय ये बस, एवढं काय झालं आणि दिग्या कुठे दिग्या दिग्या? ये गे. दिग्या बसा बसा काय झालं काय पण हा? काय ग बस ना अगं काय दिग्या ये ना मला बोलायचंय अगं पण काय बोलायचंय मला ना तुम्हा सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. हे भारी काय हा म्हणजे गुड न्यूज म्हणजे मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय नाही नाही म्हणजे काहीतरी सांगायचंय हा अगं बाई स्पष्ट काय ते बोल ना अशी अडकळतीस का त्याला मला मोहनशी लग्न करायचंय काय काय काय? मोहनची आणि लग्न हो अहो मी ऐकते ते बरोबर आहे ना तू हेच बोललीस का म्हणजे की मोहन काका लग्न त्याच्याशी खरे का मग काय काय बोलतेस काय तू? हा एक मिनिट तुम्ही करेक्ट ऐकलंय नाही म्हणजे मला माहिती आहे की मी जे बोलतेय ते तुमच्यासाठी खूपच शॉकिंग आहे पण खरंच मला मोहनशी लग्न करायचंय वहिनी अगं पण वहिनी तुम्हाला माहितीये या घरात आल्यापासून किंवा तुमच्या बरोबर राहायला लागल्यापासून मला कळलं की खरं घर खरं कुटुंब कसं असतं माझ्याकडे सगळंच होतं पैसा सुबत्ता कशाचीच कमतरता नव्हती पण आपल्या माणसांचं प्रेम मला तुमच्यात राहायला लागल्यावर कळलंय वहिनी मी ते अनुभवलंय तुम्हाला माहितीये तुम्ही जेव्हा जेवण बनवता ना त्याच्यात तुमचं प्रेम उतरतं आणि त्या प्रेमाने ही सगळी माणसं जोडली गेली आहेत हे माहितीये मला बिग ब्रदर तुमची ना लोकांबरोबर वागण्याची अदब किंवा ती माणुसकी खूप आवडते मला दिग्या तू असलास ना की घरात एक वेगळीच एनर्जी असते रे असं फ्रेशनेस असतो आणि कामिनी तर कामिनी तुझ्यात तर मला एक चांगली मैत्रीण एक चांगली बहीण दिसते ग तुमचं कुटुंब म्हणजे एक ना परिपूर्ण कुटुंब वाटतं मला बहिणी अगं मान्य आहे पण तरी सुद्धा मोहन वहिनी मोहन मध्ये मला हवा असलेला माझा बेटर हाफ दिसतो ते किती किती चांगले आहेत किती साधे आहेत समंजस आहेत आणि ते सगळ्यांची किती छान काळजी घेतात असा नवरा जर मिळणार असेल तर अजून काय हवे आयुष्यात मधुरा तू हा निर्णय घेतेस मोहनचं वय काय तुझं वय काय लहान आहेत ते माझ्यापेक्षा हा त्यांच्यापेक्षा मी लहान आहे म्हणून काय झालं ना असू दे मी लहान बिग ब्रदर प्रेमात वयाचं बंधन नसतं ना आणि मला ना ऑफिशियल या घरात सून म्हणून यायचंय वहिनी मी या घरात जर सून म्हणून आले ना तर आपण तुमच्यासाठी एक मोठं पार्लर उघडूया अगं बाई हो आणि बिग ब्रदर आपण दोघं मिळून ना मोठा बिझनेस करू तुम्हाला आवडेल तो मी तर म्हणते आपण हा अख्खा बंगला विकत घेऊ शकतो हो ग बाई अगं खरंच होईल हे असं घडलं म्हणून समजा पण फक्त माझं मोहनशी लग्न व्हायला हवं अगं मी हे स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं पण आधी मला सांग तू मोहनला विचारलेस का मोहन ना नाही नाही बाई मी कसं विचारणार ना मला लाज वाटते लाजायचं काय त्या आम्हाला जसं विचारलं तसं त्याला विचार तसं नसतं हा. मुली लाजतात लग्नाचं नाव घेतलं की मुली लाजतात हो. तुम्हाला काही कळत नाही तू काही काळजी करू नकोस ग मी विचारते ना मोहनला आणि मला नाही म्हणायची काय दिशात लागली आहे त्याची एक मिनिट मला हे थोडंसं चुकीचं वाटतंय मी बोलतो काकाशी आणि तुला तसं सांगतो काकाशी आपण बोललो होतो आई ऍक्च्युली काय चुकीचं वाटतं तुला काय नाही ग त्याच्या वतीने मी तुला सांगते माझा होकार आहे आई मला हे प्रचंड चुकीचं वाटतं त्याच्या बाबतीत तू निर्णय घेणं मला नाही आवडत असं कसं म्हणतोस तू आजपर्यंत मी निर्णय घेतले नाहीत का पण त्याला विचार- वहिनी शांत व्हा मग दिग्या असं काय करतोस तू तुला मी काकू म्हणून सॉरी मधुरा
मान्य आहे तुला काकाशी लग्न करायचं, पण काकाला नाही आवडत तू. काकाला गोड बोले आवडतात आणि आपण काकाची आवड जपली पाहिजे आई बाबा. दिग्या, मला वाटतं की दिग्या बरोबर बोलतोय. काय बरोबर बोलतोय? मूर्खासारखा बोलतोय तो. म्हणजे मला असं म्हणायचंय की दिग्या, हे बघ, मला मान्य आहे की तुझ्या काकाचं गोडबोले मॅडमवर प्रेम आहे, पण गोडबोले मॅडमचं पण तुझ्या काकावर प्रेम आहे का? नाही म्हणजे तसं तुम्ही विचारलंय का त्यांना? आणि गोडबोले मॅडमना जर तुझ्या काकाशी लग्न करायचं नसेल तर तुला त्या काकू म्हणून आवडून काय उपयोग आहेत ना दिग्या? हो रे बाबा दिग्या, हा आपला मोहन त्या गोडगोले मॅडमना विचारायला तयार नाही आणि त्यांच्या मनात काय आहे याच्याविषयी हे आपल्याला कळत नाहीये. आता ही स्वतःहून लग्नाला तयार आहे ना, मग वाट कशाला बघायला हवी? आणि दिग्या, कसं आहे ना, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो ना त्याच्याशी लग्न करणं केव्हाही चांगलंच ना. हो, ठरलं. ठरलं म्हणजे ठरलं. तुझं आणि मोहनचं लग्न होणार. आई अगं, खरंच? दिग्या, थँक्यू बहिणी, थँक्यू सो मच. मी तुमच्यावर कसे मानू ना तेच कळत नाहीये मला. काय करू काही कळतच नाहीये. कारण समजा मधुराने माझ्या घरच्यांना सांगितलं की त्या माझ्याशी लग्न करायला तयार आहेत, तर घरचे लगेच तयार होतील ना. त्यांना माहीतच नाहीये ना मधु हडळ आहे ते. त्यांना उलट वाटेल की इतकी सुंदर तरुण मुलगी जर का मोहनशी लग्न करायला तयार आहे तर काय हरकत आहे. काय करावं, यातनं कसा मार्ग काढावा? मलाच काहीतरी करावं लागणार. मीच गोडबोले मॅडमना फोन करू का? त्यांना फोन करून सांगतो मी कुठल्या संकटात सापडलोय ते. पण गोडबोले मॅडमचा नेहमीप्रमाणे माझ्यावर विश्वास बसणार नाही. काय करू? म्हणजे मधु हडळ आहे हे त्यांना सांगण्यापेक्षा माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे असं सांगितलं तर? म्हणजे गोडबोले मॅडमना नेऊन घरच्यांच्या समोर उभंच करतो, म्हणजे मधुना नकार द्यायला एक कारण पण मिळेल. काय करावं काय सुचत नाही. मोहन पण हे आजच करावं लागेल, कारण आज नाही तर कधीच नाही. गोडबोले मॅडमना फोनच करूया. हॅलो मॅडम. बोला अष्टपुत्रे. चिडलायत का माझ्यावर मॅडम? खरं सांगा प्लीज. तुम्ही माझ्याकडून खरं बोलण्याची अपेक्षा ठेवताय आणि स्वतः का खोटं बोललात माझ्याशी? मिष्टीबाबत का लपवलं तुम्ही माझ्यापासून? मॅडम काय आहे, मी मुद्दामून तुम्हाला मिष्टीबद्दल सांगितलं नाही, कारण मिष्टीबद्दल सांगितलं असतं तुम्हाला खूप वाईट वाटलं असतं की नाही मॅडम? आणि तुम्हाला जर का वाईट वाटलं तर मला कसं आवडेल? की का काळजी आहे तुम्हाला माझी? म्हणजे काय मॅडम, काळजी करणारच ना, आपण एवढे जवळचे मित्र आहोत ना. मित्र आहोत की नाही आपण? खरंच अष्टपुत्रे, हा आपण खरंच फक्त जवळचे मित्र आहोत? नाही नाही म्हणजे मॅडम तसं नाही, पण अष्टपुत्रे बोला ना. अहो मी वाट बघते तुम्ही कधी बोलाल याची. काय काय बोलू मॅडम? अष्टपुत्रे, किती दिवस हा विषय आपण टाळणार आहोत? किती दिवस मनात साठवून ठेवणार आहोत? कधीतरी बोललंच पाहिजे ना. तेच बोलायला फोन केलाय मॅडम, पण काय? मग कसं बोलू तेच कळत नाहीये मॅडम. अष्टपुत्रे, मी आता गावी गेले होते ना, तेव्हा सगळे नातेवाईक माझ्या मागे लागले. कशासाठी? माझ्या लग्नासाठी. हा हा हा. तुम्हाला माहिती, इतके मागे लागले की देवाला कौल लावला. हो का? मग काय काय कौल काय मिळालं तुम्हाला? काय सांगितलं? लवकरच माझं लग्न होणार आहे. हा. अरे वा, अभिनंदन मॅडम. लवकरच लग्न होणार आहे का तुमचं? पण कोण आहे तो भाग्यवान पुरुष ज्याच्याशी तुमचं लग्न होणार आहे? तुम्हाला माहिती आहे अष्टपुत्रे? मला कसं माहिती असेल मॅडम? बरं मला सांगा, तुम्हाला कोणाशी लग्न करायचंय?
मी ते आपलं म्हणजे मला कोणीतरी बोलायला घाबरतंय. घाबरत नाहीये मॅडम, पण आता कसं सांगू, मी कधीपासून तेच बोलण्याचा प्रयत्न करतोय पण माझा धीरच होत नाहीये. जाऊ दे अष्टपुत्रे, झालं ते विसरा. अहो असं कसं मॅडम, शक्यच नाहीये. मग लवकरात लवकर माझ्याशी लग्न करा. काय लवकरात लवकर माझ्याशी लग्न करा. मॅडम माझा विश्वासच बसत नाहीये. तुम्ही जितक्या वेळा विचाराल ना तितक्या वेळेला मी उत्तर द्यायला तयार आहे. हो हो हो, मी लग्न करायला तयार आहे तुमच्याशी मॅडम, लग्न करायला तयार आहे. अष्टपुत्रे, तुम्ही पण ना अगदी लहान बाळासारखी निरागस आहात. आता फोनवर बोलत बसू नका, घरच्यांना सांगा आपल्याबद्दल. मी म्हणजे दादा वहिनीची डायरेक्ट बोलू असं की लग्न वगैरे? हो म्हणजे आता मी येऊ का तुमच्या घरी मागणी घालायला? हा बाबा मॅडम, तुम्हीच या, ते सगळ्यात चांगलं होईल. तुम्हीच येऊन बोला. काय? मी खरंच येऊ का तुमच्या घरी मागणी घालायला? हो. बरं येते. कधी येऊ सांगा. अहो कधी येऊ काय विचारताय? आत्ताच्या आत्ता या मॅडम. आत्ता? हो मॅडम, कारण तुम्ही आत्ता नाही आलात ना तर त्या मधूर काय ते जाऊ दे मॅडम, तुम्ही काही करून आत्ताच्या आत्ता या. बरं बरं, लगेच येते. हा या मॅडम या. आणि तुमची आवडती लाल साडी नेसून येते. हो या मॅडम. आणि एक सांगू का तुम्हाला? काय हो? आय लव्ह यू मॅडम. मॅडम गप्प का बसलात? बोला ना तुम्ही पण, मनातलं काय ते सांगायची हीच वेळ आहे मॅडम, लवकर सांगा काहीतरी. आय लव्ह यू टू अष्टपुत्रे. आय लव्ह यू मॅडम, आय लव्ह यू. हे बघ, आता मधुरा जे आपल्याला सांगून गेली त्याविषयी मोहनशी बोललं पाहिजे. तू कधी बोलणार आहेस त्याच्याशी? मी एकटी बोलणार नाहीये, आपल्या सगळ्यांना बोलायचंय. सगळ्यांचा फायदा होणार आहे त्याचा. दादा वहिनी, मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. नाही आम्हाला माहिती आहे. लग्नाविषयी ना माहिती आहे आम्हाला. अरे तुम्हाला कसं कळलं? अरे कळायचं काय त्यात? नवरदेवाने किती कोंबडं झाकून ठेवलं ना तर ते बाहेर पडतंच. काय हो, आमचं त्या मुलीशी बोलणं झालंय. पण तिने काय घोडात घेतलं आम्हाला. नाही तशात त्या हुशार आहेतच, काही त्याबद्दल प्रश्नच नाही. काका मला असं वाटतं की गैरसमज होतोय. तुला माहितीये का ही लोक कोणाबद्दल बोलतायत? आणि कोणाबद्दल बोलणार ती? घ्या गोडबोली बद्दल. वाटलंच, ही लोक मधुराबद्दल बोलतायत. आता मधुरा इथे आली होती, तिनेच आम्हाला सांगितलं की तिला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून. हो का? पण मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझं गोडबोले बाईंच्यावर प्रेम आहे आणि मी गोडबोले बाईंशीच लग्न करणार आहे. तिच्यात एवढं काय वाईट आहे रे? लाखात एक आहे. आणि शिवाय तिच्याशी लग्न केलंस ना तर आमचा सगळ्यांचा फायदा होणार आहे. पण व्यवहार म्हणून मी तिच्याशी लग्न करू? वहिनी, माझं तिच्यावर प्रेम नाहीये, माझं गोडबोले बाईंवर प्रेम आहे. आणि मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, ती हडळ आहे, चिटकीण आहे. बघितलं ना, झालं ना, पुन्हा सुरू झालं याचा. अरे सुरू झालं म्हणजे काय? वहिनी ती खरंच हडळ आहे, चिटकीण आहे. तिनेच मला छोटा केला होता, तीच मला इथनं घेऊन गेली. ठीक आहे, मी सिद्ध करतो. मी अरे हे आल्याच की. काय झालं? नाही काही नाही झालं. तुम्हाला माझी लग्न करायचं ना? हो. मग त्याच्या आधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे आपण वधू परीक्षा करतोच की, काय प्रश्न विचारायला काही हरकत नाही ना? प्रश्न विचारलेच पाहिजे. वहिनी चालेल ना? हो चालेल. कसले प्रश्न? पण प्रश्न साधे प्रश्न आहेत. हो, तुमचं नाव? मधुरा. पूर्ण मधुरा पारसनीस. काय फेकतात आहे तेवढ्याला बरंच सुचतंय ना. आता माझं नाव आहे. बरं ठीक आहे. तुम्ही मूळच्या कुठल्या?